प्रश्न पहिला, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे यवतमाळ. प्रश्न दुसरा, कामुठी सोलर पॉवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यातील आहे? तर कामुठी सोलर पॉवर प्रोजेक्ट तामिळनाडू राज्यातील आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर औरंगाबाद जिल्ह्यात जास्त प्रमाणात लेण्या असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. भारताच्या राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, दांडी यात्रेचा कालावधी एकूण किती दिवसांचा होता? तर दांडी यात्रेचा कालावधी 24 दिवसांचा होता. मुळशी सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला होता? तर मुळशी सत्याग्रह पुणे जिल्ह्यात झाला होता. अंड्याच्या पांढ्या भागामध्ये कोणत्या पदार्थाचे प्रमाण जास्त असते? तर अंड्याच्या पांढ्या भागामध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. इंदिरा गांधी कॅनॉल कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान. पुढील प्रश्न आहे, कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ अमरावती जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण गंगापूर आहे. अरवली पर्वतातील गुरुशिखर हे कोणत्या राज्यातील आहे? तर अरवली पर्वतातील गुरुशिखर राजस्थान राज्यात आहे. शिर्डी हे साईबाबांचे धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? शिर्डी साईबाबांचे धार्मिक क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात आहे. रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर हनुमान शिखर धुळे जिल्ह्यात स्थित आहे. फुगे भरण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर फुगे भरण्यासाठी हायड्रोजन या वायूचा वापर केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 या साली रायगड किल्ल्यावर झाला होता. भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे? उत्तर आहे रुपया. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली. जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे? तर व्हॅटिकन सिटी या देशात सर्वात कमी लोकसंख्या आहे. भारतात सर्वात जास्त ज्वारीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? तर भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली? तर रहमत अली यांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना मांडली. हैदराबाद शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर हैदराबाद शहर मुसी या नदीवर वसलेले आहे. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात किती दात येतात? तर मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात 52 दात येतात. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती. गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? तर गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. मुंबई शहराचे बॉम्बे या नावावरून मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर 1995 साली मुंबई शहराचे बॉम्बे या नावावरून मुंबई असे नामकरण करण्यात आले. ड्यूस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी ड्यूस ही संज्ञा संबंधित आहे. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे संजय बारू. डॉट्स औषधोपचार पद्धती कोणत्या आजारावरील उपचारासाठी वापरली जाते? तर क्षयरोग या आजारावरील उपचारासाठी डॉट्स औषधोपचार पद्धती वापरली जाते. सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती या जिल्ह्यात सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा आहे. पांढ्या हत्तीचा प्रदेश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? तर थायलंड या देशाला पांढ्या हत्तीचा प्रदेश असे म्हटले जाते. भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संस्था कार्यरत आहे? तर गोवा राज्यातील पणजी या शहरात केंद्रीय सागरी संस्था कार्यरत आहे. रोझा गॅलिका हे कोणत्या वृक्षाचे शास्त्रीय नाव आहे? तर रोझा गॅलिका हे गुलाब या वृक्षाचे शास्त्रीय नाव आहे. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर अहमदाबाद हे शहर साबरमती या नदीकाठी वसलेले आहे. जगातील पहिले पामलीफ हस्तलिखित संग्रहालय कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे? तर भारत या देशामध्ये जगातील पहिले पामलीफ हस्तलिखित संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या ईशान्येला सीमेलगत कोणत्या टेकड्या पसरल्या आहेत? तर महाराष्ट्राच्या ईशान्येला द्रकेसा टेकड्या पसरलेल्या आहेत.
वैतरणा या नदीचे उगमस्थान कोणते आहे तर याचे उत्तर आहे ठाणे. सापेक्षतेचा सिद्धांत कोणत्या वैज्ञानिकाने मांडला आहे तर आइन्स्टाईन या वैज्ञानिकाने सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. घोड्याच्या राहत्या ठिकाणाला काय म्हटले जाते तर घोड्याच्या राहत्या ठिकाणाला पागा म्हटले जाते. चित्रकोट धबधबा कोणत्या राज्यात स्थित आहे तर चित्रकोट धबधबा छत्तीसगड राज्यात आहे. पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात मोठ्या प्रमाणात आढळतात तर विदर्भात पानझडी वृक्षांची वने मोठ्या प्रमाणात आढळतात. विंध्य पर्वत कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर वालुकाश्म खडकापासून विंध्य पर्वत बनलेला आहे. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या कार्याबद्दल दिला गेला तर महिला शिक्षणासाठी केलेल्या योगदानाबद्दल महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.